प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट, का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबा सद्गुरु दास सखा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी यत्री जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून आज समाजाला एक जाणीव करून देतात. आपल्या जीवनातला तो चाललेला जो व्यवहार आहे तो कर्मावरती चाललेला आहे आणि त्या कर्माच्या संबंधाने एक या अभंगातून महाराज विचार प्रकट करतात की प्रारब्ध कर्म जर जीवनामध्ये अनुकूल असेल तर त्याचं जीवनामध्ये फल मिळतं, प्रतिकूल असेल तर ते मिळत नाही. म्हणून त्या कर्माच्या संबंधाने विचार या अभंगातून महाराज प्रकट करतायत. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त नवीन वास्तू उभी केलेली आहे आणि त्या वास्तू ची पूजा ना वास्तू देवतेची पूजा, त्याला वास्तू शांती म्हणतात. आणि त्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. यजमानांचं नाव काय? सदाशिव जाधव. सदाशिव जाधव यांनी ही नवीन वास्तू उभी केली. त्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग योगायोगाने प्राप्त झाला. कसा प्राप्त झालाय माझं मला माहिती नाही, पण आलोय, वाहत आलोय. कारण आजची सेवा तशी पूर्वनियोजित गारगोटीत आमचे हरिभक्त परायण बाजीराव सुद्धा यांच्या घराची वास्तुशांती त्यांच्याकरताचा दिवस राखून ठेवला. मी आज कुठं सेवा दुसरीकडे घेतली नाही. चंदोअण्णांनी फोन केला म्हणजे तारीख आहे का? तारीख आहे, पण बाजीरावांनी पाठवलं तर मी येणार म्हणून सांगितलं. बरं का? त्यांचं प्रारब्ध कमी पडलं आणि यांचं प्रारब्ध प्रबल झालं. बरं का? तिथं फक्त 15 मिनिटं प्रवचन केलं आणि इथं आलोय. बरं का? आणि त्यांना पश्चाताप झाला, महाराज मी तुम्हाला ह्या लोकांना हो का म्हटलो. त्यांना पश्चाताप झाला, कारण मी सेवा घेतलेली नाहीये. बाजीराव म्हणलं तुम्हीच पाठवताय तेव्हा तुमच्याकडे मी आता थांबणार नाही. तुम्हीच मला पाठवताना मी आता कीर्तनात चाललोय. आणि महाराज माझी भावनेच्या भरात मी या लोकांना हो म्हटलो, पण कशी सेवा आली ती त्यांच्याकडून माझ्याकडून आलेली नाहीये. म्हणून योग आहे. असो, आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये जो जो व्यवहार केला जातो तो वेदानुमोदित व्यवहार केला जातो. बघा, वेदाला धरून सगळं व्यवहार केला जातो. कोणताही व्यवहार असो,
घर बांधायचं आहे, घर बांधण्याकरता आपल्या मनाने घर बांधून चालत नाही, लक्षात ठेवा. वेदशास्त्रामध्ये त्याचे काही नियम सांगितले आणि त्या नियमाला धरून ते घर बांधावं लागतं. त्या नियमाला धरून जर ते घर बांधलं नाही तर ते घर माणसाला घर घर करायला होतं बरं का. घर घर करायला लागतं, लक्षात ठेवा. त्याच्या मागं नियमावल्या शास्त्राचा विचार आहे. म्हणून ते आयुष्यामध्ये एकदाच घर बांधलं जातं पण ते विचारपूर्वक बांधावं. घर बांधताना कधी घाई करू नये. घर बांधताना घाई करू नये, लग्न करताना घाई करू नये, का पुढं पश्चाताप होतोय. अवधी देऊन विचाराने ते कार्य करावं, लक्षात ठेवा. एखादं घर बांधलं की ते कमीत कमी 3 पिढ्या 4 पिढ्या चालतंय बरं का. म्हणून त्याच्या मागे शास्त्राचा विचार आहे. त्या शास्त्राला धरून ते घर बांधावं. पैसा आहे म्हणून घर बांधू नये बरं का. पण ते बांधत असताना काही नियमावली सांगितली, त्या नियमावलीला धरून ते घर बांधलं पाहिजे. कशा करता बांधलं पाहिजे? आपल्याला जीवनामध्ये काहीतरी निवारा पाहिजे म्हणून. या शरीराला निवारा पाहिजे म्हणून घर बांधले का. गृहस्थी पुरुषांनी उघड्यावरती संसार करू नये. उघड्यावरती संसार करू नये पण ते घर बांधावं पण ते घर बांधण्यामध्येच आयुष्य जाऊ नये बरं का. आयुष्य जाऊ नये. घडतं असं, माणसं घर बांधतात आणि घर बांधता 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 आयुष्य संपतं आणि ते घर पूर्ण होतं आणि त्या घरावरती लिहिलं जातं श्रम साफल्य. काय लिहिलं जातं? श्रम. आयुष्यभर केलेल्या श्रमाचं साफल्य म्हणजे घर. म्हणजे माणसं आयुष्य घर बांधण्यामध्येच खर्च करतात. घर बांधण्यामध्ये आयुष्य खर्च करू नये, लक्षात ठेवा. घर बांधणं हे काय आपल्या जीवनाचं परम कर्तव्य नाही, लक्षात ठेवा. प्रयोजन नाही आहे, एक अंग आहे जीवनातलं. त्याच्याकरता किती प्राधान्य द्यावं, तारतम्य भाव त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. कारण तुम्ही आज पहा, आम्हाला याचा फार अनुभव आहे. माणसं घर बांधण्याकरता एवढा पैसा खर्च करतात, एवढा पैसा खर्च करतात, पण भटजीला देताना मात्र वाईट वाटतंय बरं का. दक्षिणा देताना लाखोच्या घरात 25 लाख 40 लाख 50 लाख कोटीच्या घरात माणसं घर बांधतात, पण भटजीला ती विधी करण्याकरता पैसा देत असताना माणसाचं खालवर होते. म्हणजे याचा अर्थ त्याला महत्व कळालं नाही शास्त्राचं बरं का. शास्त्राचं महत्व कळालं नाही. लक्षात, घर बांधल्यानंतर पाहुण्याला महत्व द्यावं का विधीला महत्व द्यावं? विधीला महत्व दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून आमचे गुरुवर्य साखरे महाराज कुठल्या वास्तुशांतीचं कीर्तन कधी घेत नाहीत बरं का. वास्तुशांतीचं कीर्तन कधी नाही, बारशाचं कीर्तन कधी नाही, लग्नाचं कीर्तन कधी नाही. का? त्या कीर्तनाला गौणत्व असतं यजमानाचं. यजमानाचं लक्ष कीर्तनाकडे नसतं. बरं का. म्हणून त्यांचं मत आहे वास्तुशांतीला कीर्तन करूच नाही, बारशाला कीर्तन करूच नाही. तुमच्या व्यावहारिक पद्धतीनं काय उलाढाल करायची तेवढी करा, तर त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं. कोणी असो, इथलं मी सांगत नाही, एकंदरी समाजाची परिस्थिती आहे. गौणत्व दिलं जातं. पण अलीकडे कसं आहे, एक व्यवहारात म्हण आहे, मसोबाला बायको नाही आणि सटवीला नवरा नाही. तसा आमचा प्रकार चाललाय बरं का. थोडं मी स्पष्टीकरण बोलतो, स्पष्ट बोलतो, कारण
गौणत्व आणि मुख्यत्व जीवनामध्ये कळालं पाहिजे. आणि ते कळण्याकरता तुकोबराय आज समाजाला जाणीव करून देतात. आज पैशालाच माणसं गौणत्व देतात, पण ते मुख्यत्व देतात आणि परमार्थाच्या साधनेला गौणत्व देतात. बरं का, महाराज म्हणतात जीवन जर आपल्याला व्यतीत करायचं असेल, जीवन जर जगायचं असेल तर मुख्य धर्म देव चित्ती, मुख्य चित्तामध्ये देवधर्माची जाणीव पाहिजे. बरं का, आदी अंती अवसानी जे मुख्य आपल्याला देव मिळवायचा आहे, त्या संबंधाने काहीतरी आपल्याला जीवनामध्ये करायचं आहे, पण त्याच्याकरता कोणीही प्रयत्न जीवनामध्ये करत नाही. केवळ माणसं त्या धनाकरता आयुष्य खर्च करतात. बरं का, धन मिळवण्याकरता आयुष्य खर्च करतात. महाराज म्हणतात खर्च करा, पण किती जरी आयुष्य धनाकरता खर्च जरी तुम्ही केलं तरी तुमचं जर ते प्रारब्ध अनुकूल असेल तर तुम्हाला मिळेल. बरं का, प्रारब्ध अनुकूल असेल तर मिळेल, प्रारब्ध अनुकूल नसेल तर ते मिळणार नाही. अदृष्ट झाली या उदासू, पादटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. ज्ञानवरांनी वर्णन केले, हे कर्म बदललं ना, श्रीमंतीचा गरीब होतो आणि गरीबीचा श्रीमंत होतो. बरं का, दृष्टांत दिलाय, पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. जसं जसं चंद्राच्या कला वाढते तशी तशी शीतलता, जसे जसे कमी होईल तसं तशी शीतलता कमी होते. बरं का, चढ उतार आहे. तसा जीवनामध्ये आज आमच्याही त्या कर्माच्या संबंधाने चढ उतार आहे. बरं का, लक्षात ठेवा. आणि त्या कर्माच्या संबंधाने चढ उतार असल्यामुळे महाराज म्हणतात की आपल्याला काही जीवनामध्ये जर करायचं असेल तर त्याच्याकरता कर्माचा संबंध आहे का. माणसाचं जीवन हे कर्माच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहे. आणि कर्माच्या अधीन असल्यामुळे जो जो आपल्याला जीवनामध्ये तोटा फायदा होणार आहे तो कर्माच्या संबंधाने होणार आहे. मग हे करत असताना जे कर्माच्या संबंधाने अनुकूलतेमध्ये मिळेल त्याच्यामध्ये समाधान माना. प्रतिकूलता निर्माण झाली की असमाधानाने जीवन जगू नका. बरं का, एक विचार. आणि दुसरा विचार मांडला की आज समाजाची अशी परिस्थिती आहे की या जगाचा विचार करा, संतुलन राहण्याकरता काही गोष्टी कमी जास्त लागतात. बरं का, कमी जास्त. ह्या जगताचं वर्णन करताना असं वर्णन केले, या जगामध्ये सगळेच श्रीमंत होऊ शकत नाहीत आणि सगळेच गरीब होऊ शकत नाहीत. बरं का, गरीब आणि श्रीमंत हे राहतील तर जगतातला व्यवहार चालेल, जगतातला व्यवहार चालेल. आणि सरकार काय म्हणतं, गरिबी हटाव, गरिबी. असे हटाव करणारे कितीतरी सरकार हटले पण गरिबी हटत नाही. बरं का, गरिबी हटत नाही. गरिबी गरिबी ही राहणार, श्रीमंती श्रीमंती राहणार, पण ते उलट सुलट होणार. बरं का, उलट सुलट होणार. सगळे श्रीमंत होऊ शकत नाहीत आणि सगळेच गरीब होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. सगळेच सज्जन राहू शकत नाहीत आणि सगळेच दुर्जय होऊ शकत नाहीत. या जगताचं संतुलन राहण्याकरता या गोष्टी आज जगतामध्ये राहू शकतात. काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये बदलता येत नाहीत. म्हणून एक गोष्ट जाता जाता प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुम्हाला जर बदल करायचा असेल तर सृष्टीत बदल करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या दृष्टीत बदल करा. बरं का, सृष्टीत कोणालाही बदल करता येत नाही. बदल करायचा असेल आपल्या दृष्टीमध्ये बदल करता येतो. आणि त्या दृष्टीमध्ये बदल करण्याकरता जीवन जगत असताना त्या कर्माबरोबर आपल्याला जीवनामध्ये भगवत साधना घडली पाहिजे. भगवत
साधना घडली पाहिजे. आणि ती भगवत साधना जर जीवनामध्ये नाही घडली तर मनाची अवस्था काय होऊ शकते. महाराज म्हणतात संतुलन बिघडू शकतं. तेव्हा महाराज म्हणतात जे जीवनामध्ये तुम्हाला मिळवायचं आहे ना ते मिळवा, प्रयत्नाने मिळवा, प्रयत्नाने मिळवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रयत्न करा बरं का. धन मिळवण्याकरता प्रत्येकाने जीवनामध्ये प्रयत्न करा. का धनाशिवाय कुठलंही कार्य व्यवहारातलं सिद्धीला जात नाही. प्रयत्न करा. पण महाराज म्हणतात प्रयत्न करून धन मिळेलच मात्र असं नाही बरं. पहिला काय सांगितलं, प्रयत्न करा, पण प्रयत्न करूनच इच्छेप्रमाणे मिळेल असं मात्र नाहीये. मग प्रयत्न करून ज्यावेळी धन मिळत नाही त्यावेळी माणसाची मानसिकता चांगली राहत नाही बरं का. माणसाची मानसिकता चांगली राहत नाही. ते म्हणते मी एवढा प्रयत्न करतो, एवढा प्रयत्न करतो, धन का मिळत नाही, का मिळत नाही. मग त्याला वाटतं मार्ग बदलावा, काय मार्ग बदलावा. मग अन्याय मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. अन्याय मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करून त्याही मार्गाने मिळत नाही बरं का. म्हणजे न्याय मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याही मार्गाने मिळत नाही. अन्याय मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याही मार्गाने मिळत नाही. पण महाराज म्हणतात जगामध्ये असं काही उलट आहे. काही माणसं न्याय मार्गाने मिळवतात तरी त्यांना भरपूर मिळते बरं का. आणि काही काही माणसं अन्याय मार्गाने मिळवतात तरी त्यांना भरपूर मिळवतंय. मग कुठं चुकतंय, चुकतंय कुठं. म्हणजे एकाला प्रयत्न करून धन मिळतं आणि एकाला प्रयत्न करून धन मिळत नाही न्याय मार्गाने. एखाद्याला अन्याय मार्गाने प्रयत्न करून मिळत नाही आणि एकाला अन्याय मार्गाने प्रयत्न न करताही मिळतं. असं का. महाराज म्हणतात त्याला प्रारब्ध अनुकूल आहे. त्याला प्रारब्ध अनुकूल आहे. जर प्रारब्ध त्याला जर ते अनुकूल असेल तर मिळेल. मग तुम्हाला प्रारब्धावरती जगायचं आहे का प्रयत्नावरती जगायचं आहे. कोणी प्रश्न करेल. प्रयत्नाला प्राधान्य देऊन जगावं का प्रारब्धाला प्राधान्य देऊन जगावं. पहिल्यांदा प्रयत्नाला प्राधान्य द्यावं बरं का. आणि प्रयत्नाला प्राधान्य देऊन जर तो प्रयत्न यशस्वी नाही झाला तर समजा प्रारब्ध कमी पडते. प्रारब्ध कमी आहे. त्याला प्रारब्ध अनुकूल नाहीये. प्रारब्ध अनुकूल नाहीये. आणि प्रारब्ध अनुकूल नसल्यामुळे आपल्याला ते जीवनामध्ये मिळत नाही. म्हणून त्याची संगती सांगत असताना संत महात्म्यांनी सांगितलं प्रपंचामध्ये प्रारब्ध प्राधान्य आहे आणि प्रयत्न गौण आहे. परमार्थामध्ये प्रयत्न मुख्य आहे आणि प्रारब्ध गौण आहे बरं का. दोन गोष्टी लक्षात ठेवा. इथंच माणसाच्या जीवनात गोंधळ आहे बरं का. इथंच माणसाच्या जीवनामध्ये गोंधळ आहे. प्रपंचामध्ये प्रारब्धाला मुख्यत्व आहे आणि प्रयत्नाला गौणत्व आहे. परमार्थामध्ये प्रयत्नाला मुख्यत्व आहे आणि प्रारब्धाला गौणत्व आहे. आम्ही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं केलंय बरं. आम्ही काय केलंय, इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. कळतं ना. म्हणजे प्रयत्न करून प्रपंचामध्ये मिळत नाही. माणसं परमार्थ करण्याकरता प्रारब्धावरती घालवतात
आणि प्रपंच करण्याकरता माणसं प्रयत्नावरती घालवतात. मी केलं तरच सगळं होणार आहे, मी राबलं तरच घर चालणार आहे, मी केलं तर मला हे सगळं करावं लागेल. त्याला विचारलं कीर्तनाला, म्हणजे प्रारब्धात असेल तर जमेल. पण संत महात्मे शास्त्राला धरून सांगतात, हा प्रपंच करत असताना हा प्रयत्न करून सर्वस्व जीवनामध्ये हाताला लागत नाही. मग तिथं काय लागतं महाराज म्हणतात, तिथं प्रारब्ध अनुकूल लागतं. आणि ते प्रारब्ध अनुकूल असेल तर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रारब्धेची वाढे मान. या अभंगामध्ये प्रारब्ध शब्द किती वेळा आलाय? 5 वेळा. किती वेळा आलाय? 5 वेळा आलाय बर का. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरी पोट. 5 वेळा आला. याचा अर्थ जे जे जीवनामध्ये आपल्याला करायचं त्या प्रत्येकाच्या माग महाराज म्हणतात प्रापंचिक जीवनामध्ये प्रारब्ध मुख्य आहे याची जाणीव करून देतात बरं का. आणि ध्रुवपद घातलंय ते वेगळं आहे बरं का. का सोस करी शेवाया भजमना पंढरी राया. तिथं प्रारब्ध घातलेलं नाही आहे, तिथं प्रारब्ध घातलेलं नाही बरं. आपल्याला जे व्यावहारिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत महाराज म्हणतात त्याला प्रारब्ध अनुकूल लागतं. प्रारब्ध 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 म्हणजे नेमकं काय हो? म्हणून कर्माचे 3 प्रकार सांगितले, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. 3 प्रकारचं कर्म सांगितलेलं आहे. आणि 3ही प्रकारचं कर्म आमच्या तुमच्या वाट्याला आलेलं आहे बरं का. आमच्या तुमच्या वाट्याला आलेलं आहे. आपण जे आता भोगतो त्याला काय म्हणतात? प्रारब्ध. आणि जे करून करून ज्याचा संचय केला जातो, साठवलं जातं त्याला म्हणतात संचित. साठवलेलं आहे, साठवलेल्या पैकीच भोगण्याकरता येतं त्याला म्हणतात प्रारब्ध.
आणि भोगत असताना जे नवीन केलं जातं त्याला म्हणतात क्रियमान. असं 3 प्रकारचं कर्म. म्हणजे आपण आपल्या वाट्याला जे आलेले भोग आहे ते संचितातून प्रारब्धाच्या रूपाने आले. बरं का, प्रारब्धाच्या रूपाने आले आणि ते भोगत असताना आपल्या जीवनामध्ये काही आपण नवीन कर्म करतो ते क्रियमान आहे. मग आपण जीवनामध्ये आता हे धन मिळवण्याकरता प्रयत्न करतो, धन मिळवण्याकरता प्रयत्न करतो पण महाराज म्हणतात ते प्रारब्धात असेल तर इच्छेप्रमाणे मिळतं. बरं का, प्रारब्धात असेल तर इच्छेप्रमाणे मिळतं. बऱ्याच लोकांना हे बुद्धिवादी लोकांना पटत नाही. बरं का, हे मान्य नाही, त्यांना मान्यही नाही. जरी मान्य नसलं तरी चाललेल्या व्यवहारामध्ये बदल होत नाही. बरं का, लक्षात ठेवा, बदल होत नाही. ते म्हणजे आम्हाला पटत नाही ती बुद्धी ग्रहण करत नाही ना तुमची. जो चांगला विचार सांगितलेला आहे तो चांगला विचार ग्रहण करण्याकरता त्या मानाची बुद्धी लागते. लक्षात ठेवा, ती बुद्धी नसल्यामुळे त्या बुद्धीला ते ग्रहण होत नाही. ते लोक म्हणतात हे चुकीचं आहे. बरं का, हे चुकीचं आहे. पण आतापर्यंत इतिहास पहा म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. बऱ्याच गोष्टी आपल्याला या कळतील अनुभवाने. लक्षात ठेवा, बऱ्याच गोष्टी अनुभवाने कळतील. म्हणून महाराज आम्हा तुम्हाला सांगतात की आज जीवनामध्ये धनाची गरज आहे. धन मिळवा, अवश्य मिळवा, प्रयत्नाने मिळवा. इच्छेप्रमाणे धन मिळवण्याकरता माणसं प्रयत्न करतात पण इच्छेप्रमाणे धन मिळत नाही. का? तुम्ही प्रयत्न केला का नाही? इच्छेप्रमाणे मिळालं का? एखाद्याच्या जीवनामध्ये मिळतं आणि एखाद्याच्या जीवनामध्ये मिळत नाही. मग हे असा फरक का? त्याला गुरुवर्य साखरे महाराज एक दृष्टांत देत असतात. एखाद्याच्या पोटी जुळ जन्माला येतं. जुळ, बर, एकाच मातेच्या पोटी ते जुळ जन्माला येतं. एक असतं बुद्धिमान आणि एक असतं मंद. बर, एक असतं सज्जन आणि एक असतं दुर्जन. एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेली पोरं, या दोघांच्या बुद्धीत फरक का? याची संगती सांगा. एकाच आईच्या पोट्यानंतर दोघे सारखं पाहिजेत का नाही? एक असतंय गोरं आणि एक असतंय काळं. एक असतं नाकदार, एक असतं चपट. असा बदल का हो? हे आम्ही म्हणतो पण बुद्धिवादी लोक मानायला तयार नाहीत ना. त्या संबंधाने मी विचार म्हणतोय. बरं का, लक्षात ठेवा. त्यांच्याकरता प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटामध्ये 2 मुली जन्माला आल्यानंतर ती एकाच वेळी आली का नाही? मग दोघात फरक का? याची संगती तुम्ही सांगा. ही संगती बुद्धिवादी लोकाला सांगता येते. ही बुद्धिवादी लोकाला ही संगती सांगता येत नाही ना, मग तुम्हाला ही संगती कळणार नाही. प्रारब्धेची जोडी धन, म्हणजे प्रयत्न करून एखाद्याला प्राप्त होत आणि प्रयत्न करून एखाद्याला प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात त्याचं प्रारब्ध प्रतिकूल आहे आणि एकाचं प्रारब्ध अनुकूल आहे. रावण, विभीषण आणि कुंभकर्ण 3 नमुन्याचे 3 होते. बर का, एक होता श्रीमंत आणि एक होता दरिद्री आणि एक होता आळशी. एक होता आळशी, तो झोपला की 6 महिने झोपत होता. 6 महिने झोपत होता. आता एवढं त्या
रावणाकडे एवढी श्रीमंती होती, एवढी श्रीमंती होती, रावणाने ती मिळवली, त्याला प्रारब्धाने प्राप्त झाली. मग नेमाप्रमाणे बाप मेल्यानंतर संपत्ती कोणाच्या नावाने होते? हा, मुलाच्या नावाने. एवढा श्रीमंत रावण होता, सोन्याची लंका होती, पण शेवटी ती कोणाच्या नावावरती झाली? विभीषणाने काय केलं? प्रयत्न केले कोणी? रावणाने, आणि नावावर झाली कोणाच्या? विभीषणाच्या. काय केलं त्याने? घाम गाळाय, काही न करता एवढं सोन्याचं लंका ऐश्वर, शेवटी तो लंकेचा राजा झाला. कोणी? काही न करता. याला काय पुरावा? काय याला काय संगती? काय प्रारब्धेची? प्रारब्ध म्हणजे रावणाचं प्रारब्ध प्रतिकूल झालं आणि विभीषणाचं प्रारब्ध अनुकूल झालं. डोळ्या देखत तसं आज सकल जीवाची अवस्था आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये याच पद्धतीने आज घडामोडी होत चाललेले आहेत. महाराज म्हणतात तुम्ही प्रयत्नाने मिळवा, पण प्रयत्नाने मिळवलेलं इच्छेप्रमाणे मिळेलच मात्र असं नाही, त्याला जर प्रारब्धाची साथ असेल तर मिळेल. म्हणून महाराज म्हणतात तिथं प्रारब्ध मुख्य आहे. प्रारब्धेची जोडी जग हे धनाच्या मागं लागलेलं आहे. धनाच्या मागं लागलेलं आहे बरं का. धन मिळवण्याकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतायत, पण प्रयत्न करत असताना कधी कधी श्रीमंत असलेला गरीब होतो आणि कधी कधी गरीब असलेला श्रीमंत होतो बरं. त्याच्यामध्ये स्थैर्य नाहीये का? महाराज म्हणतात कर्म स्थिर नाहीये. कर्मच स्थिर नाहीये आणि त्या कर्माला धरून आमच्या तुमच्या जीवनातला व्यवहार चाललेला आहे. तेव्हा पहिला विचार सांगतात प्रयत्नाने धन मिळवा, पण मिळवत असताना इच्छेप्रमाणे जर ते धन मिळालं नाही तर समजावं प्रारब्ध अनुकूल नाहीये. आणि एखाद्याला काही न करता मिळालं, प्रारब्ध अनुकूल आहे. आमचे काही मित्र आहेत त्या रायगड जिल्ह्यामध्ये घडलेला प्रसंग सांगतो, नाव विचारायचं नाही. एका भावाला त्याच्या सासरवाडीची संपत्ती मिळाली बरं का. सासरवाडीची, तो श्रीमंतच पहिला आहे आणि सासरवाडीची एवढी संपत्ती मिळाली कोटीच्या घरात. ह्याला बघवलं नाही, हा बायकोच्या माग लागला, तुझ्या बापाच्या नावची मला निम्मी करायला सांग, नाही तर नांदू नकोस. आता त्याच्या प्रारब्धाने त्याच्या सासरवाडीतली संपत्ती मिळाली हो, पण हा बायकोच्या माग लागला, तुझीही मला मिळाली पाहिजे. चालेल असं? हा, मुलगा अमेरिकेला शिकायला आहे, मुलगी पुण्यामध्ये MBA करते. अशा अवस्थेमध्ये सुद्धा 2 वर्षे त्यांनी माहेरला पाठवलं बायकोला. या धनाकरता मी सांगालोय बरं का. हा, भावाला सासरवाडीची मिळाली म्हणून बरं का. तुम्हाला पण मिळाले बरं. सगळ्यांना मिळत नाही बरं का. यालाच प्रारब्ध म्हणतात बरं का. यालाच त्याला मिळालं म्हणून आपल्याला मिळण्याकरता तुम्ही जर सासरवाडीला तगादा लावला तर जमेल नाही. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये धन मिळतं आणि एखाद्याच्या जीवनामध्ये धन मिळत नाही. महाराज म्हणतात हे मागून मिळत नाही, न मागता आलंय त्यार्थी प्रारब्ध आहे बरं का. म्हणून प्रारब्धेची जोडी धन. धनावरती महाराज थांबले नाहीत. त्याच्या पुढे महाराज म्हणतात प्रारब्धेची वाढी मान. आज आपल्याला मान मान्यता मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग ते पारमार्थिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो,
सामाजिक क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रामध्ये मान मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. पण महाराज म्हणतात ते मान मिळण्याकरता सुद्धा तिथं प्रारब्ध अनुकूल लागतं. प्रारब्ध अनुकूल लागतं. हां, कितीतरी माणसं संपन्न आहेत, बुद्धिवान आहेत, हां, पण त्यांना सत्ता मिळत नाही. काहींच्याकडे संपत्ती नाही, पण त्यांना सत्तेचा मान मिळतो. बरं का, सत्तेचा मान मिळतो. असं का? काही माणसं प्रयत्न करतात, कितीतरी प्रयत्न करतायत, कितीतरी माणसं काहींचं मान मिळवण्यामध्ये आयुष्य जातं आणि एखाद्याला सहज मान मिळतो. बरं का, एखाद्याला सहज मान मिळतो. लोक म्हणतात ध्यानी मनी सुद्धा नव्हतं, हा मुख्यमंत्री होईल, हा पंतप्रधान होईल. एकाने पंतप्रधानाची इच्छा ठेवून ठेवून रिटायर झाला. नाही, मी मानाकरता सांगावं बरं, मानाकरता सांगा. आणि काही ना ती इच्छा नसताना सुद्धा ते पद मिळालं. बरं का, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात तिथंही प्रारब्ध अनुकूल आणि प्रतिकूल मानलेलं आहे. अनुकूल आणि प्रतिकूल मानलेलं आहे. म्हणून माणसं आज धनाबरोबर समाजामध्ये मान मिळावा म्हणून माणसं प्रयत्न करतायत. मान मिळावा म्हणून प्रयत्न करतायत. प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच लोकांना मान मिळत नाही. का? महाराज म्हणतात प्रारब्ध अनुकूल नाही. प्रारब्धेची वाडे मान. प्रत्येका वाटतं कमीत कमी गावच्या डेअरीचा चेअरमन तरी व्हावा. डेअरीचा चेअरमन तरी व्हावा. कोणाला गावचा सरपंच व्हावा वाटतं, कोणाला तालुक्याचा व्हावा वाटतं, जिल्ह्याचा व्हावा वाटत नाही, आमदार खासदार. काही ना वाटतं कमीत कमी गाव नाही, गावात घरात तरी मान मिळावा. घरात तरी, पण घरातही त्याला मान मिळत नाही. बरं का, घरातही त्याला मान मिळत नाही. तुम्ही मी एवढं घराकरता करतो, घरातल्या लोकांकरता करतो, पण घरातली मला मानतच नाही. घरातली मला मानतच नाही. बरं का, एकाने आळंदीमध्ये एक प्रयोग केला. त्याला वाटलं गावचे लोक आपला सत्कार करेनात, आपणच आपला सत्कार करावा. म्हणजे काय केलं, 25 हार आणले. काय आणले? 25 हार आणले आणि 25 लोकांना दिले. सांगितले माझा सत्कार हेनेच आणले आणि 25 लोकांना दिले. बरं, आणि माझा सत्कार ठेवायचा आणि प्रत्येकाने येऊन हार घालायचा. तो प्रत्येक जण हार घालत होता, याचं लक्ष तो मोजत होता. 25 घातलेले बरोबर येत आहेत का? 24 झाले, तेवढा 25वा गेला कुठं. म्हणजे लोक मान देना म्हणून स्वतःच त्यांनी मान घेण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात त्याला मान म्हणत नाहीत. बरं, म्हणजे एखादं पद, एखादं मान समाजामध्ये मिळावं असं प्रत्येकाला प्रतिष्ठा वाढावी अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे. पण महाराज म्हणतात ते प्रारब्ध जर अनुकूल असेल तर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतं, नसेल तर ते प्राप्त होत नाही. प्रारब्धेचे वाडे मान. मग तुकोबाराय म्हणतात इच्छेप्रमाणे धन मिळालं नाही, इच्छेप्रमाणे कुठलाही मान आपल्याला मिळाला नाही, त्यावेळी मानाचा मनुष्याच्या मनाची अवस्था कशी होते? मानसिकता बिघडते. मानसिकता बिघडते. त्या काळामध्ये मानसिकता जी बिघडते, महाराज म्हणतात ती बिघडू देऊ नका. बिघडू देऊ नका. काय बिघडते हो? माणसाची अशी अवस्था निर्माण होते, बीपी वाढतो. बीपी वाढतो. बरं का, महाराज म्हणतात त्याला एकच पर्याय. अशाही स्थितीमध्ये आपलं मन स्थिर राहण्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. एक करावं लागेल. काय करावं लागेल? अशी प्रतिकूल अनुकूलता जीवनामध्ये प्रारब्धाची जिथं जिथं तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळी मानसिकता बिघडू द्यायची नसेल तर तुम्हाला एक करावं लागेल. काय करावं लागेल? त्या भगवंताचं मनानं भजन करावं लागेल.
कासोस करी शिवाय कासोस करी शिवाया भज मना पंढरी राया. मनाची अवस्था कशी होते महाराज म्हणतात ते मन स्थिर राहत नाही बरं का. उद्विग्न होतं, उद्विग्न अशांत होतं. मग अशा वेळी काय करावं, माणसं काय करतात, उद्विग्न अवस्था निर्माण झाली. मग लोक म्हणतात, दोन लोक म्हणतात त्या जगात काय खरं खऱ्याला न्याय नाही म्हणतात. खऱ्याला न्याय नाही आहे एक. आणि ते जर बोलण्याचं सामर्थ्य नसेल तर लोक विचार करतात काही जगण्यात अर्थ नाही. तेव्हा आता जगायचं असेल तर टिंब टिंब घेऊन जगलेलेच बरोबर. टिंब टिंब घेऊन जगलेलंच बरं. ही मनाची अवस्था आहे आणि ही अवस्था समाजामध्ये निर्माण होऊ नये. तुकोबाराय म्हणतात त्या मनाला समजूत घालावं लागेल, त्या मनाची शांती बिघडू नये याच्याकरता तुम्हाला हे जीवनामध्ये स्वीकारावं लागेल. विचाराने बरं का, बळजबरीने नव्हे, याचा विचार करा. तारतम्य भावाने आपल्या जीवनामध्ये विचार करा. याचा आपल्याला विचाराने स्वीकार करावा लागेल. आतापर्यंतचा इतिहास पहा, आपल्या जीवनाची स्थिती पहा आणि पाहून आपली मानसिकता बिघडू देऊ नका. मग त्या काळामध्ये काय करा, भज मना पंढरी राया. त्या मनाला स्थिर करण्याकरता, त्या मनाला शांत करण्याकरता एकच पर्याय, एक त्या भगवंताचं आपल्याला भजन करावं लागेल. भजन करावं लागेल. उद्विग्नता मनाची घालवण्याकरता, मनाची मरगळ घालवण्याकरता, त्या स्थितीतून बाजूला येण्याकरता. म्हणून आजही तुम्ही पहा, एखाद्याच्या जीवनामध्ये काही प्रसंग आले, संकट आलं, दुःख आलं, ते पैशाने घालवलं जातं का विचाराने घालवलं जातं? विचाराने. पैशाने घालवता येत नाही, लक्षात ठेवा. विचारानेच घालवावं लागतं. कितीही पैसा तुम्ही खर्च करा, ती उद्विग्नता, मनाची अशांतता निवृत्त होत नाही. केलेला पैसा वाया जाईल पण तुम्हाला यश येणार नाही बरं का. यश येणार नाही. तिथं एकच, एक विचार किंवा भगवत साधना जीवनामध्ये करावी लागेल. हा एक विचार आहे बरं. आणि दुसरा इथं विचार इथं तुकोबाराय सांगतात, केवळ धना करता आणि माना करता जीवन जगू नका. आपल्याला जे जगायचं आहे, काहीतरी परमार्थाची साधना करण्याकरता जगायचं आहे, हा एक विचार मनामध्ये घ्या बरं का. केवळ धन धन करू नका, केवळ मान मान करत बसू नका. आपल्या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला काहीतरी आपलं आयुष्य देवाकरता आपल्याला खर्च करावं लागणार आहे, याची जाणीव ठेवून जीवन जगा. धन म्हणजेच जीवन आपलं
जीवनातलं सर्व नाही, सर्वस्व नाही. मान म्हणजे जीवनातलं सर्वस्व नाहीये. आपल्याला आपली मानसिकता चांगली ठेवणं परमार्थाच्या साधनेनं हेच आपल्या जीवनातलं खरं ध्येय आहे. याची जाणीव आज समाजाला झाली पाहिजे बरं का, जाणीव झाली पाहिजे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, तुम्हाला जर पदच मिळवायचं असेल तर कोणचं पद मिळवा? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नको त्या पदाच्या मागे लागण्यापेक्षा हे पद सर्वांना परमार्थाच्या साधनेतून मिळवता येतं. हे मिळवण्याकरता जीवनामध्ये प्रयत्न करा. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे मिळालं नाही, अशी मनाची जी अवस्था निर्माण होते त्याला म्हणतात सोस. बरं का, काय म्हणतात त्याला? सोस. बरं का, हे मिळालं पाहिजे होतं, हे मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं नाही, अशी जी मनाची अवस्था निर्माण होते त्या अवस्थेला काय म्हणतात? सोस. बरं का, का सोस करीशी वाया. महाराज म्हणतात हे असा सोस करून तुला काहीही मिळणार नाही, उलट नसलेला त्रास होईल आपल्याला. आयुष्य वाया जाईल त्याच्यामध्ये, ते सोस करण्यामध्ये. मग काय करा? भज मना पंढरी राया, म्हणावा गोविंदो वेळो वेळा, मनवनी मनी मानू नये खेदो, म्हणावा गोविंदो वेळो वेळा. त्या चिंतेमध्ये, त्या चिंतनामध्ये, त्या उद्विग्न अवस्थेमध्ये आयुष्याचा काल घालवण्यापेक्षा महाराज म्हणतात त्या कालामध्ये भगवंताचं नामचिंतन भजन करा. का आपल्याला हे मिळालं नाही समजावं, आपलं प्रारब्ध अनुकूल नाही आहे. त्याला मिळालं ना, त्याचं प्रारब्ध अनुकूल आहे असं कुठं मनाला ती जाणीव करून द्या. आणि ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात मनाचं स्थैर्य वाढेल. त्याच्या पुढे महाराज वर्णन करतात, जसं धनाचं वर्णन केलं, मानाचं वर्णन केलं, त्याच्या पुढे महाराज वर्णन करतात आज आपल्या जीवनामध्ये काही सुख प्राप्त होतं तर काही दुःख प्राप्त होतं. हे कोणामुळं होतं? काही लोक म्हणतात याच्यामुळं होतं आणि त्याच्यामुळं होतं. माझं ठरत आलं होतं पण ही जाऊन तिथं काहीतरी बोलले, याच्यामुळे मोडलं. बरं का, याच्यामुळं म्हणजे याच्यामुळं सुख प्राप्त झालं आणि याच्यामुळं दुःख प्राप्त झालं आणि मला हे झालं नसतं. महाराज म्हणतात तसं नाही. सुखालाही कारण प्रारब्धच आहे आणि दुःखालाही कारण प्रारब्धच आहे. कोणी कोणाला सुख देत नाही आणि कोणी कोणाला दुःख देत नाही. आपलंच कर्म आपल्याला सुख देतं आणि आपलंच कर्म आपल्याला दुःख देतं. मग दोष द्यायचा असेल तर कोणाला द्या? स्वतःच्या कर्माला द्या. आणि का न रुसावे,
आपुल्या संचिता वाचून या. महाराज म्हणतात लोकाला दोष देऊ नका, आपल्याच कर्माला दोष द्या. का आपणच केलेलं आहे आणि आपणच केलेलं आपल्याला भोगावं लागणार आहे. कोण सुख आणि कोण दुःख आपल्याला देऊ शकत नाही. आपण केलेलंच कर्म आपल्याला सुख देतं आणि आपल्याला दुःख देतं. म्हणून सुख दुःख जीवनामध्ये जी प्राप्त होतात ती सुद्धा प्रारब्धानेच प्राप्त होतात. प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची पावे होय सुख. प्रारब्धेची होय सुख. प्रारब्धेची पावे दुःख का सोस करी शिवाया भज मना पंढरीराया. महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. एखाद्याच्या जीवनामध्ये अधिक सुख असतं तर एखाद्याच्या जीवनामध्ये अधिक दुःख असतं. बरं का, काहींच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःखच असतं आणि काहींच्या जीवनामध्ये आयुष्यभर सुखच असतं. बरं का, मग ते म्हणतो बघा तो कसा सुखातात, माझ्याच वाट्याला असं का आलं. माझ्याच वाट्याला असं का आलं. म्हणजे सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये सारखी येत नाही. बरं का, कधी कधी एखाद्याच्या जीवनामध्ये आरंभाला दुःख येतं तर एखाद्याच्या जीवनामध्ये शेवटी दुःख येतं. काहींच्या जीवनामध्ये आरंभालाही येत नाही, शेवटी येत नाही, मधीच येते. बरं, कधी ते सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात ते जे येतं, आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्मातूनच आपल्याला ते प्राप्त होतं. लक्षात ठेवा. कितीतरी प्रसंग आहेत बघा तुम्ही, आपल्याला त्याची जाणीव आहे, आपण फक्त ते झाकून ठेवतो, लोकाला सांगत नाही. लोकाला सांगत नाही. बरं का, व्यवहारातला दृष्टांत आहे. एका बाईने गाजर विकली. गाजर बर, आणि गाजर विकली आणि ती एकाने विकत घेतली. विकत घेतली, किलोवर गाजर विकत घेतली. आणि विकत घेतल्यानंतर ते म्हटला, आजीबाई 1 किलोवर गाजर विकत घेतले, 4 जादा टाका. तिने टाकली. बरं, तो घरी गेला, बायकोला सांगितलं 1 किलो गाजर आणलेत, चांगले आहेत, जवारी आहेत, चवीला चांगले आहेत, पण 1 किलो गाजर मी घेतली पण आजीकडून 4 जादा आणली. बरं, आजीकडून 4 जादा आणली. आजी म्हणत होती, मी वजन करताना याच्या काट्यामध्ये 8 गाजर मारले. किती? याला 4 जादा दिलीत, अजून त्या वजनातले 4 शिल्लक आहेत. हे कोणाला माहिती आहे? ब्रह्मदेवाला, घेणाऱ्याला. हे कोणाला माहिती आहे? ती म्हणते याला 4 दिली पण अजून 4 शिल्लक आहेत, 4 दिली पण अजून 4 शिल्लक आहेत. हे कुठं चाललंय?
मनात चाललंय. म्हणजे मी याला फसवलंय ते मन सांगतंय. म्हणजे कोण केलं? शेजाऱ्याने केलं. म्हणजे आपणच एखादं कर्म करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण काही चुकीचं केलं की आपल्याला त्याची जाणीव लक्षात ठेवा. एखादा गिराईक दुकानामध्ये आलं आणि त्या गिराक्याला जर आपण फसवलं तर ते गिराक्याला काय कळत नाही हो, ते घेऊन गेलं. पण दुकानदाराला रात्री झोप लागत नाही, तर म्हणते खरंच मी एकाला आज फसवलंय. बरं, आज फसवलंय. फसवलं. कीर्तन करायला सुद्धा झोप लागत नाही. कीर्तन करायला सुद्धा झोप लागत नाही. कारण भिन्न भिन्न आहेत बरं का. कारण भिन्न भिन्न आहेत. माझ्या दृष्टीने जे मी कारण सांगतो, हा अभंगाचा हा विचार या पद्धतीने सांगायला पाहिजे होता, पण या पद्धतीने न सांगता चुकीच्या पद्धतीने सांगितला. असं कीर्तनकाराला जाणीव राहते चित्तात. बाकीचे विचार मला काही सांगायचे नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते ग्रहण करा. म्हणजे समाजाला सांगत असताना आपण चुकीचं सांगितलं नाही पाहिजे. चुकीचं सांगितलं की याची जाणीव त्या कीर्तनकाराच्या चित्तात होते. याचा अर्थ आपण जे जे कर्म करतो त्या त्या कर्मापासून सुख आणि दुःख हे आपल्याला होतं. हे कोणी कोणाला देत नाही. मग त्या काळामध्ये आज आपल्या जीवनामध्ये जर अधिक दुःख यायला लागलं, सुख जर कमी यायला लागलं तर मनाचा सोस वाढतो. मनाचा सोस वाढतो. मग काय करावं? कुठल्या देवाला नवस करावा असं कावालंय? महाराज म्हणतात नवस करून चालत नाही. त्यावेळी एकच करावं लागेल. का सोस करी शिवाया भज मना पंढरीराया. शेवटी वर्णन करतात प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. का सोस करी शिवाया भज मना पंढरीराया. विठोबा शिवाया भज मना पंढरीराया. महाराज आपल्याला जाणीव करून देतात की प्रारब्ध नावाचं कर्म आहे आणि त्या प्रारब्ध नावाच्या कर्माच्या संबंधाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत चढ उतार आहेत बरं का. आणि अशा अवस्थेमध्ये आपण नेमकं काय करावं? महाराज म्हणतात एकच आपल्याला करावं लागेल. आपला आयुष्यातला काळ क्षण वाया जाऊ न देता तो सत्कारणी लावण्याकरता भज मना पंढरीराया. धन म्हणजे जीवनातलं सर्वस्व नाहीये. मान म्हणजे जीवनातलं सर्वस्व नाहीये. महाराज म्हणतात ते येणार जाणार आहे, ते देहाच्या संबंधाने आहे. तेव्हा त्या मनाला कुठंतरी आपण भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असताना शेवटी महाराज म्हणतात आज आपण जे जगतो ते जगण्याकरता सुद्धा महाराज म्हणतात तिथंही प्रारब्धाची अनुकूलता लागते. जगण्याकरता काय लागतं? खावावं लागतं. काय खावावं आणि काय खावावं महाराज म्हणतात आपल्या हातात नाहीये. कधी खावं आणि कधी खाऊ नये. कुठं खावं, कुणाचं खावं, कधी कधी प्रारब्धाने कसे प्रसंग जीवनामध्ये येतील सांगता येत नाही. महाराज म्हणतात कधी कधी उपवाशी राहावं लागतं, तर कधी कधी अजीर्ण होऊपर्यंत खावं लागतं. म्हणजे जगामध्ये असा एक वर्ग आहे त्यांना खायला मिळत नाही. आणि जगामध्ये असा एक वर्ग आहे काय काय खावं बरं का. एकाकडे अशी परिस्थिती आहे दगड पचवण्याची व्यवस्था आहे पण खायला मिळत नाही. एकाकडे सरता सरत नाही पण डॉक्टर म्हणतात खाऊ नका. डॉक्टर काय म्हणतात? खाऊ नका.
महाराजांना विचारलं असं का? महाराज म्हणतात त्यालाही कारण प्रारब्धच आहे बरं का. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट. तुकोबाराय म्हणतात मी जगाचं सांगत नाही, मी माझं सांगतो. असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये आले, आम्हाला कधी खायला मिळालंय नाही. महाराज म्हणतात त्याच्याविषयी आम्ही कुठेही बोभाटा केला नाही. कुठे केला नाही, किंबहुना कुठेच केला नाही, देवाजवळ सुद्धा केला नाही बरं का. देवाजवळ सुद्धा केला नाही का? खाण्याकरता सुद्धा काही प्रारब्धाची अनुकूलता लागते. प्रतिकूलता असेल तर असून सुद्धा खाता येत नाही बरं. खाता येत नाही, लक्षात ठेवा. संपन्नता असून सुद्धा खाता येत नाही का? प्रारब्ध अनुकूल नाहीये. म्हणून महाराज म्हणतात आज जगण्याकरता अन्नाची गरज आहे. खाल्ल्याशिवाय जगता येत नाही. पण महाराज म्हणतात कधी कधी प्रारब्धाने ते सुद्धा खायला मिळत नाही. म्हणून एक व्यवहारात म्हण आहे काय, दाने दाने पर खाने वाला लिखा है नाम. बर नाही, मला तेवढं का पाठ नाही, कामापुरतं आहे. म्हणजे खाण्याकरता सुद्धा प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, लक्षात ठेवा. मी तुम्हाला आजचं सांगतो. माझं आज द्वादशी, बरं आज एक टाइमच जेवायचं असं नाही. मग घरातले म्हटले तुम्ही आता जेवणार कधी? 2:30 वाजता जेवलो बरं का. दुपारी उपास किती वाजता सोडायचा असतोय? आणि ते कीर्तन सुरू झालं काल्याचं 12ला. मी पोचलो 11:30ला. बेळगावला कीर्तन 12 ते 2च असतं काल्याचं बरं का, बेळगाव भागाला. आणि त्याच्या पुढे माणसं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवायला येतात बरं का. संपलं की करतच राहायचं, अशी पद्धत आहे तिकडची. मग घरातले म्हणजे आता तुम्ही संध्याकाळी जेवणार, जाताना शेंगदाणे घेऊन जा. अजून ते बॅगेत आहेत, खाल्लीच नाही बरं का. कारण तुम्ही जेवणार कीर्तन झाल्यावर संध्याकाळी काय खाणार, ह्यांनी विचारलं काय खाणार, तिथं विचारलं काय खाणार, त्यांनी विचारलं तिथंही खायला मिळालं नाही, इथं आलो इथंही खायला मिळालं नाही. पण त्यांना तिथंही जेवा म्हटलं आणि इथंही जेवा म्हणतोय. 2 ठिकाणी जेवण त्यांना बरं का. प्रारब्ध त्याचं अनुकूल आहे, माझं प्रारब्ध प्रतिकूल आहे. आजचं सांगतोय बरं का.
काय होतं जेवायला? तिथेही पुरी बासुंदीच होती बरं का. दोन्ही ठिकाणी असून सुद्धा आमच्या वाट्याला भाजी भाकरीच आहे बरं का. म्हणजे असून उपलब्ध असून सुद्धा ते वेळेवरती खायला मिळत नाही, लक्षात ठेवा, मिळत नाही. प्रारब्ध तसं तुकोबाला म्हणतात, जीवन व्यतीत करत असताना आपल्या जीवनामध्ये कधी कधी उपाशी राहण्याची वेळ येते, कधी कधी आधी खावं लागतं, मग कधी उपाशी राहण्याची वेळ आली तरी मला समजा आपलं प्रारब्ध आज प्रतिकूल आहे. आणि जर खाण्याची व्यवस्था झाली तर महाराज म्हणतात प्रारब्ध अनुकूल आहे. हे जाणून त्या बाबतीत महाराज म्हणतात आम्ही कुठेही त्याची तक्रार केली नाही. तुका करीना बोभाट, तुका करीना बोभाट या शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा कुठं बोबाटा करू नका. कुठं बोबाटा? मी इथं गेलो, माझी व्यवस्था झाली नाही, मला खायलाच दिलं नाही, बर कुठेही ते का तुझ्या प्रारब्धात नसेल तर तिथं खायला मिळणारच नाही ना. प्रारब्धात नसेल तर खायला मिळणारच नाही, लक्षात ठेवा. म्हणून अशाही वेळी आपल्या मनाचा सोस वाढतो आणि मनाचा सोस वाढल्यामुळे त्या काळामध्ये आपला काळ वाया जातो. महाराज म्हणतात त्या काळामध्ये सुद्धा मनाचं स्थैर्य राहण्याकरता का सोस करीशी वाया, भज मना पंढरी राया. ज्ञानेश्वर अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.